तपासणी केली. तपासणी करत असताना त्यांनी काही पूर्वप्राथमिक माहिती जी आहे ती दिलेली होती का की कोणत्या अनुषंगाने आम्ही तपास करतो त्यांचा तक्रार जी आहे आमच्याकडे प्राप्त झालेली होती, अधिकाऱ्यांनी काही पूर्वकल्पना दिलेली होती का? नाही, खरं म्हणजे हे व्यवसाय आहे माझा आणि तो 8 वाजता 9 वाजता बंद होतो. तो बंद झाल्यावर, शोरूम बंद झाल्यावर काही लोक आले आणि इथं वॉचमन सोडून कोणच नव्हतं. जे काही सिक्युरिटीवाले रात्री असतात ते, तर त्यांनी सांगितलं की आम्ही असं आलो. त्यांचा मला फोन आला की इथं काही लोक पोलीस आलेत आणि काही त्यांच्यावर अधिकारी आहेत. त्यावेळेला ठीक आहे, त्यांचं काम करायला आले असतील, त्यांना बघू दे. तर बाकी माझं त्या अधिकाऱ्यांशी काहीच बोलणं नाही झालं किंवा त्यांनी पण मला काही संपर्क करायचा असं काही सांगितलं नाही. इथं कोणच नव्हतं आणि त्याच्यामुळं ते आत आले, गेटमधून आत आले, शोरूममध्ये आले. शोरूममध्ये त्यांनी चेक केलं सगळं काय त्यांना करायचं होतं ते. आणि माझ्या सिक्युरिटीवाल्यांनी थोडं मोबाईल लावून शूटिंग करायचा प्रयत्न केला, तर ते ओरडले की शूटिंग नाही करायचं. वर आले, वर सगळीकडं बघितलं आणि 1 तासाभरात ते निघून गेले. जाणीवपूर्वक केलं जाते असं आपल्याला म्हणायचं नाही. आता मी असं कसं म्हणणार जाणीवपूर्वक, कारण मला ह्या गोष्टीचा कधी अनुभव नाही आहे. पहिल्यांदाच माझ्याकडे घडलं आणि त्यांनी मला हे पण नाही सांगितलं का आलोय. मी आता सकाळी मग माझ्या वकिलांनी पण त्यांना फोन केला आज सकाळी की अशी लोक आली होती. तर ते म्हणले हो आमच्याकडे तक्रार आली. तर कुणाची आली काय आली म्हणले नाही ते आम्ही सांगत नाही, पण आमच्याकडे तक्रार आली की इथून काय वाटप वगैरे चाललंय म्हणून आम्ही ते स्क्वॉड आलं असेल चेक करायला की तक्रारीचं. आणि त्यांनी तपासणी केल्यानंतर आपल्याला काय त्यांनी काय सूचना वगैरे काय काहीच नाही. त्यांची आमच्याशी काही संपर्क नाही, काही पेपर दिला नाही. ते कोण अधिकारी होते मला माहीत नाही, कारण वॉचमनची काय जेवढी काय कॅपॅसिटी आहे तेवढं त्यांनी ते केलं. बारामतीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून निवडणुका झाल्या, लोकसभेच्या झाल्या, विधानसभेच्या झाल्या, परंतु अशी तपासणी अद्यापर्यंत झाली नव्हती. पहिल्यांदाच अशा पद्धतीची तपासणी झाली. काय नाही काय आता तुम्हाला माहिती आहे की बीजेपीची काम करायची पद्धत कशी आहे, त्या पद्धतीने ते करतायत. त्याला मी काय करू शकतो. निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं की 2 ठिकाणी तपासणी झाली, नाही असेल ना. निवडणूक अधिकाऱ्यांना अधिकार आहे आणि त्याच्यामुळं इथं पण उमेदवाराच्या धंद्यावर झाली. नटराजचा उमेदवाराशी काही संबंध नाही असं मला वाटतं. जाणीवपूर्वक मतदारांचं लक्ष विचलित करण्यासाठी केलेला हा प्रयोग म्हणायचा. मी तसं नाही म्हणणार. मतदारांचा याच्याशी काही संबंध नाही. आम्ही कायदा पाळणारे लोक आहे. नाही लक्ष वेधणे कसं, आत्ता मी बोलणारच नव्हतो, पण फारच फोन यायला लागले म्हणून आपला सांगावं काय. आम्ही कायदा पाळणारे, मी टॅक्स पेयर आहे, दरवर्षी टॅक्स भरतो आणि माझा व्यवसाय करतो. त्याच्यामुळं मी मतदारांचा याशी संबंध धरणार नाही. ठीक आहे, त्यांना चेक करायचं त्यांनी केलं. संपूर्ण तालुक्याचा दौरा आपण केला, गाठीभेटी घेतल्या, कोपरसभा देखील झालेल्या. एकंदरीत तालुक्याचा दौरा केल्यानंतर आपल्याला काय नाही, हे चांगलं आहे. लोकांमध्ये उत्साह आहे आणि जे काय लोकसभेला झालं ते परत करायची त्यांची तयारी आणि त्या तयारीमध्ये ते आहेत. ते दिसेल तुम्हाला. नाही, माझं आणि मोठ्या बहिणीचं खरं म्हणजे ती दादाचा व्यवसाय बघते. त्याच्यामुळं आपण समजू शकता. मी जास्त काही बोलणार नाही, मोठी बहीण आहे, पण ती दादाचा व्यवसाय बघते. दादाच्या ज्या केसेस चाललेल्या आहेत त्याचं पण ती बघते. त्याच्यामुळं तो आपण समजू शकता. अजितदादांकडे आई आहे याचा त्यांना कितपत फायदा होऊ शकतो? नाही, आई आहे. आई काही मतदारांच्या ह्याच्यात नाही. ती 87 वर्षाची आहे. तिचा एवढा तुम्ही वापर करता ह्याचं मला वाईट वाटतंय. ठीक आहे, ती आई आहे, माझी पण आई आहे, त्याची पण आई आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी आई साहेबांचे पत्र वाचून दाखवलं सभेमध्ये. वाटतंय का आई साहेबांचं पत्र असं? मला खरं कल्पना नाहीये, पण आईने गेल्या 20-25 वर्षात आम्हाला कधी पत्र नाही लिहिलं. त्याच्यामुळं तिने लिहिले का नाही मला शंका आहे. आणि दुसरीकडे चर्चा अशी होती की आई साहेबांची तब्येत ठीक नसताना देखील त्यांना देता आलं यावरती म्हणजे कुठेतरी राजकीय कसं आहे, ती 87 86 पूर्ण 87 चालू आहे. तिच्यावर ट्रीटमेंट चालू आहे हे दादानी स्वतःच सांगितलं.
ती ट्रीटमेंट थांबवून जर तिला इथं आणले 8 दिवसासाठी 4 दिवसासाठी, आणि ठीक आहे आता 25 तारखेला तिला परत ते नेणार आहेत आणि तिची ट्रीटमेंट कंप्लीट करतील. कौटुंबिकदृष्ट्या कसं बघता त्याकडे नाही, आता तो त्याचा प्रश्न आहे, मी काय सांगणार, कारण मी तर तिला आग्रह केला नसता तिची तब्येत बघून, कारण मी जेव्हा तिला भेटलो तेव्हाच ती म्हणली मला 2 पावलं चालता पण येत नाहीये, एवढी मी दमली रे, कंटाळे या ट्रीटमेंटला, असं तिचं माझं बोलणं झालं. आणि तेव्हा मी तिला म्हटलं काही बारामतीत असं समजतं की तुला सभेला नेणार आहेत काही झालं तरी. म्हणजे नाही मी हलू शकत नाही, मी कुठले हे जाते. पण तेव्हा तिथं दिसली, मला आश्चर्य वाटण्यापेक्षा तिचं वाईट वाटलं, कारण एका ठराविक वयानंतर 86-87 वय झाल्यावर आपल्या बऱ्याच गोष्टी परस्वाधीन असतात आणि आपली मुलं मुली जे काय सांगतात तसं आपल्याला वागावं लागतं, त्याला आपल्याला पर्याय नसतो, हे तुम्ही समजून घ्या. निकाल मला खात्री आहे बारामतीकर शरद पवारांनाच मानतात आणि बारामती ही शरद पवारांची म्हणून ओळखली जाते. मध्ये 20-25 वर्ष त्यांनी कोणाकडे सोपवलेली होती आणि तुम्हाला 23 तारखेला दिसाल बारामती परत शरद पवारांचीच आहे. शरद पवारांना बारामतीकर निराश करणार नाहीत त्यांच्या ह्या 84व्या वर्षी, असं मला वाटतं. अजितदादांनी माळेगावच्या सभेमध्ये म्हणाले की साहेबांची काही वर्ष झाले, त्याच्यानंतर माझे 30 वर्ष झाले आणि नंतर तर एकूण 100 वर्ष जर पवारांकडेच राजकारण ठेवलं दुसरा कोण चालणार नाही. मग तुम्ही आता विचार करायला पाहिजे होता. तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना बोलता ते स्वतः पण ते करा ना, तुमच्यामध्ये दाखवा, ते तुम्ही विचार करायला पाहिजे होता. तुम्ही तर आहातच ना, साहेबांनीच तुम्हाला निवडले ना 90 साली 91 साली. पैसे देऊन मतदार त्या ठिकाणी नागरिक आणण्याचा प्रयत्न केला असं देखील त्यांच्या भाषणात सतत म्हणजे टीका केली जाते नाही. तुम्ही त्यांच्या सभेला, तू तर तिथंच होता त्यांच्या सभेला, तिथं जे काही आलेली लोक होती ती कोण होती तुम्हाला माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती, कारण मी या सभेत होतो आणि मी तर 4 महिनेच आता सुप्रियाच्या इलेक्शन नंतर मी इथं आलो. हे सगळे जुने खिलाडी आहेत, तुम्ही समजू शकता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.